दहा वाजवताना ट्रबल आणि बेस हे दोन्ही एकाच वेळेस वाजवले दोन्ही पण दहा. ओके परत एकदा दहा. आता पुढे बघा 10 झाला दोन्हीकडे. घी जो आहे किंवा घी हा कुठं वाजवायचा फक्त एकदा सिंगल घी. दहा घी. आलं लक्षात? दहा घी. आता नेक्स्ट दहा आ घी न. आता हा जो आ आहे आ फक्त म्हणायचा आहे वाजवायचा नाही. ती बीट काउंट करायची आपल्याला. दहा आ घी न 4 बीट आहे ना काउंट करायची पण ती वाजवायची नाही. आता लास्टला काय न. हा न म्हणजे काय वाजवायचं ट्रबल वरती ट्रबल बंद वाजवायचा असं बंद. तुम्ही 3 बोट वापरा 4 बोट वापरा काय अर्थ नाही फक्त बंद करायचा आवाज. आपण ता कसा वाजवतो मोकळा सगळे बोट मोकळे राहत असे ता. आणि न कसा वाजवायचा बंद ता न ता. परत एकदा बघा आता पहिले 10 दोन्ही कडून सोबत म्हणजे इकडे ता आणि घी दोन्ही सोबत 10. पुढे घी एकटा घी नंतर न 3 बोट दाबून 10 आ घी. ओके कळलं? 10 आ घी नेक्स्ट. आता बघा पुढे 10 घी ई न काय वाजवायचे 10 घी. घी म्हणजे इकडे एकटा वाजवायचा 10 घी. आता ई वाजवायचा आहे का तिथं यस म्हणजे काय थांबायचं. जिथं पण यस आलं तिथं काय करायचं थांबायचं. 10 घी ई न. न म्हणजे मी सांगितलं तुम्हाला दाबून कुठं ट्रबल वरती 10 घी ई न. ओके परत एकदा बघा 10 घी ई न. आणि लास्टला काय 10 आ आ आ. बघा 10 आ आ आ. या बीट लिहिल्या बघा या बीट तिथं काही 10 आ घी न 10 घी ई न 10 आ आ आ. किती झाले टोटल काउंट करा 1 2 3 4 6 झाले. ओके आता मी हातावर दाखवतो तुम्हाला या 6. 10 आ एकामध्ये 2 म्हणायचे. इथे एकामध्ये 2 एका याच्या खाली रेष मारली म्हणजे एकामध्ये 2 म्हणायचे. 10 आ घी न 10 आ घी न 10 आ घी न 10 घी ई न 10 आ आ आ. ओके आता वाजून दाखव 10 आ घी न 10 घी ई न 10 आ आ आ. आता लास्टचा जो आ आहे ना तिथं आ तिथं काय तुम्हाला आता सोबत बोलायचं